हाय. आज ना मी एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट ऐकली आहे आणि मला असं झालं की ही गोष्ट मला शेअर करावीच लागेल. कारण जेव्हा ही मी गोष्ट ऐकली ना तेव्हा म्हणजे माझं पहिलं असं रिॲक्शन होतं की यार हे आपण असं कधीच विचार नाही करत. ह्या गोष्टीचं टायटल आहे कीप ट्राईंग. तर आपल्याला माहितीच आहे आता जे आपले सायंटिस्ट्स आहेत, संशोधक आहेत, ते वरचेवर कशा ना कशावर एक्सपेरिमेंट करतच असतात. कधी प्राण्यांवर, कधी पक्ष्यांवर, कधी माणसांवर पण. तर असंच एक एक्सपेरिमेंट सुरू होतं. एका रूममध्ये एका बकरीला एका काचेच्या ट्यूबमध्ये, मोठ्या ट्यूबमध्ये, ट्रान्सपरंट ट्यूबमध्ये ठेवलं होतं. थोड्या वेळाने ते त्या रूममध्ये एका वाघाला सोडतात. आता वाघ जनरली काय करणार? ऑब्व्हियसली तो बकरीला समोर बघून त्याच्यावर झडप घालणार आणि त्याच्या नेचरनुसार तेच त्याने केलं. म्हणजे त्या बकरीला समोर त्याने बघितलं आणि तो त्याच्यावर झडप घालायला गेला. बट ती ट्यूब होती, ट्रान्सपरंट ट्यूब होती, त्याच्यामुळे तो त्या ग्लासला धडकून परत मागे येत होता. असं त्याने खूप वेळा प्रयत्न केला. 1दा, 2दा, 3दा, चक्क 10-12 वेळा त्याने प्रयत्न केला पण त्या ग्लासला धडकून तो मागे येईल. आता वाघ निराश झाला. तर तो निराश होऊन एका साईडला जाऊन बसला. मग आता या सायंटिस्ट लोकांनी काय केलं, त्या बकरी ज्या ग्लासमध्ये होती, ज्या ट्यूबमध्ये होती, त्या ट्यूबचा दरवाजा, तो ट्रान्सपरंट दरवाजा उघडला. आता शॉकिंग गोष्ट अशी आहे की यावेळेस वाघाने ट्रायच केलं नाही. म्हणजे त्याचं जेवण किंवा त्याचं जे काय आहे ज्याच्यावर त्याला झडप घालायची होती ते त्याच्या समोर होतं, पण त्याने प्रयत्नच केला नाही. कारण त्याच्या डोक्यात अजूनही हे होतं की ते ट्रान्सपरंट ट्यूब किंवा जे काय बॅरल आहे ते समोर, ते अजूनही आहे आणि मी जर परत प्रयत्न केला ना तर मला परत अपयशच मिळणार, हे त्याच्या डोक्यात फिक्स झालेलं. डोंट यू थिंक सो? आपल्या माणसांचं पण असंच असतं. आपण एखादा गोल सेट करतो, आपण 1दा प्रयत्न करतो, 2दा प्रयत्न करतो, 3दा प्रयत्न करतो. एखादं अडचण आली, ठीक आहे, आपण प्रयत्न केला, 2ऱ्यांदा प्रयत्न केला, परत अपयश आलं, 3ऱ्यांदा प्रयत्न केला, परत अपयश आलं, पण 4थ्यांदा आपण प्रयत्न करत नाही. आपण काय विचार करतो? नाही, ही गोष्ट आपल्यासाठी नसेलच कदाचित, आणि म्हणून आपण सोडून देतो. पण डोंट यू थिंक एकदाही आपल्या हे लक्षात येत नाही की मे बी यावेळेस ते बॅरल तिथे नाही आहे, ते आपल्या डोक्यात आहे आणि मे बी आपण यावेळेस आपल्या प्रयत्नांना फळ मिळेल, पण नाही, आपल्या डोक्यात ते अपयश बसलेलं असतं, त्यामुळे आपण प्रयत्न करत नाही. बट रिमेंबर वन थिंग, कुठला पण गोल आपण सेट केला ना तर ते 100 वेळा अटेम्प्ट करा. जोपर्यंत ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत अटेम्प्ट करा. Because you never fail until you keep trying. So keep trying and be what you want.